सो टफर यू फायनली मेड इट. कुठे रे, स्वतःचं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट काढायचे मला. ते नाही इथे महाराष्ट्रीयन कुझिनचं रेस्टॉरंट कडून काय होणार? आजोबा, ममची पुरणपोळी चिकन टिक्काला कशी रिप्लेस करेल ना बघाच. यू बिलॉंग वे युअर हार्ट इज मायरा. अख्खं जग तुझं घर आहे बाळा, पण स्कूलचे काही रूल्स असतात ते फॉलो करायला लागतात. अच्छा, ते नॉट वॉज दॅट. हा हो मारा बाळा, मनाला मोकळं सोड. लहानपणापासून हेच सांगत आलीस ना, आता सडली काय 360 डिग्री स्विच. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये मायलेक या चित्रपटाची सुपर एनर्जेटिक टीम आली आहे आणि फारच धमाल झाली आहे जेव्हा कॅमेरा बंद होता. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मस्तीखोर, एकदम सफेद आणि मला माहित नव्हतं की तुम्ही असं काही टी शर्ट घालून येणार आहे, म्हणून मी पण जरा आज मन जुळलेली आहेत ना आपली. जाताना द्या मला नक्की. सो प्रमोशन चालू आहे आणि आलीच तारीख आता 19. हो ग, किती धमाल केली आहे तुम्ही सगळ्यांनी प्रमोशन दरम्यान आणि मायलेक तुमची प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला. आय थिंक शूटिंग करताना सिरियसली काम केलं आहे आम्ही, पण काम करता करता ऑफकोर्स, कारण हे आमच्यात एक नवीन जनरेशनचं एक प्यादं होतं, त्यामुळे तिची आणि आमच्यात एक आणखीन एक लहान व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे उमेश कामत. त्यामुळे मधनं जरा खूप धमाल व्हायची. पण आता रेडी झालेली आहे प्रदर्शनासाठी फिल्म, त्यामुळे आता उलट ॲक्च्युली जरा प्रेशर वाटायला लागलं आहे. पण खूप मजा आली, खूप सगळा प्रोसेस आम्ही एन्जॉय केला. राईट फ्रॉम ज्या क्षणापासून प्रियांका स्क्रिप्ट घेऊन आली त्या क्षणानंतर जेव्हा फायनलाइज केलं की आता फिल्म करायची आहे, तेव्हापासून इट्स बीन लाईक अ रिअली एक कायम स्पेशल लक्षात राहील अशी मोमेंट आहे. पण प्रियांका, आपण पहिल्यांदाच गप्पा मारतोय आणि इतकं कॅची नाव आहे चित्रपटाचं मायलेक. म्हणजे कोणी हे शब्द वापरतं, आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये सुद्धा हे शब्द येतात. तुमच्यासाठी मायलेकची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? येस प्लीज, चलेगा. सो दर्शना, ये जो आइडिया जो आया था, मैंने सोनाली मैम के साथ वेल्डन बेबी में काम किया था. आई डायरेक्टेड वेल्डन बेबी, तो तब मैंने सोनाली को मैं मिली एंड जो उनकी जो एनर्जी था ना, आई रियली लाइक्ड इट. तो फिर लॉकडाउन आया एंड आई स्टार्टेड फॉलोइंग हर इंस्टाग्राम पे. तब मुझे सनाया और सोनाली का केमिस्ट्री दिखा, तो एज अ डायरेक्टर मुझे बहुत अच्छा लगा. ऑन स्क्रीन मुझे बहुत पॉजिटिव वाइब्स आते थे. तो आई सेड चलो ठीक है, उनके लिए कुछ लेट्स थिंक ऑफ समथिंग. तो जो हमारी राइटर है और मेरी फ्रेंड इमियारा, मैंने उसको फ़ोन किया और कहा कि लिसन, कुछ लिखना, हम पिच करते सोनाली मैम को. एंड आफ्टर दैट इट वॉज, हमको अप्रूवल मिला. सोनाली मैम ने हमको 4 दिन में ओके बोला सिनॉप्सिस के लिए. और जो नाम आया है मायलेक का, वो फुल क्रेडिट गोज टू सोनाली मैम, क्योंकि पहले हमारा फिल्म का नाम वो नहीं था, कुछ और था. लेकिन जो आइडिया केम फ्रॉम द केमिस्ट्री जो इन दोनों ने, मतलब जो मदर एंड डॉटर में रियल लाइफ में है ना, दैट इंस्पायर्ड मी टू मेक मायलेक. तो वो है स्टोरी. एंड कल ही मैंने सोनाली मैम को आज सुबह में कहा कि मैंने जब फाइनल DCP देखा तो आई सेड दैट अभी जो भी हम लोग ने किया, जो भी मजा किया हम लोग ने सेट पे, वो सब आपको दिखेगा सेट पे, फिल्म पे. और जो भी हम 4 जन थे जो टेक्नीशियंस, कल हम लोग बैठे थे, सबके आंखों में पानी भी आया जब पिक्चर का लास्ट एंडिंग आया. लेकिन मुझे लगा दैट 2 साल हम लोग ने, इट्स नॉट अ रोलर कोस्टर राइड. और हम बोलते हैं ना, इट टेक्स अ विलेज, गाँव लगती है टू लुक आफ्टर अ चाइल्ड. दिस इज आवर बेबी. और अभी 2 साल लगे एंड इट टुक अस 30 पीपल to make this film, and all thanks to Umesh sir, Sonali and Sanaya and my team of 27 people. उनके बिना ये नहीं होता. So thank you to everyone, and this was the best journey, one of my best commercial films that I have ever made. क्या बात. पण आता हे 3 जण इथे बसलेत या फ्रेममध्ये. या तिघांपैकी इझी टू हँडल आणि डिफिकल्ट टू हँडल कोण होतं मायलेक? कोण होतं Easy to handle आणि डिफिकल्ट टू हँडल? No, difficult कोई नहीं. Everybody was easy to handle. अच्छा fine. अच्छा, easy to handle उमेश एंड सराय. तो आ गया इस पे आंसर. डिफिकल्ट टू हैंडल एज एन एक्टर सोनाली मैम, वाओ. डिफिकल्ट टू हैंडल एज प्रोड्यूसर. बापरे.
नो मतलब समझ में आता है ना, प्रोड्यूसर यू हैव टू रिस्पेक्ट एंड ऑल, तो थोड़ा प्रेशर आता है. याद है ना मैम, आपको याद है ना क्या? कि आपने इसके पहले के इंटरव्यूज में बोला था कि 4 दिन में मेरी फिल्म सैंक्शन कभी लाइफ में नहीं हुई है. यही एक सिर्फ फिल्म है जो नहीं नहीं ऐसे नहीं, मतलब वो आके जब कौन कोई सी को फिल्म मैम, कौन सी फिल्म आपकी 4 दिन में साइन हुई है? हाँ, कंफर्म हुए? कौन सी आपने स्टोरी दी? नहीं, आपने सुनो। सब ऐसे कौन से प्रोड्यूसर है जो अरे अच्छे वैसे हैं, जो नहीं। इजी आपके साथ नहीं, काम मैं करने आपको लगे? इसके सुनो, पहले वाली सुनो। फिल्म में, I इसके know. पहले वाली फिल्म में जो थे प्रोड्यूसर वो कैसे थे? डिबेटवरच डायरेक्ट. बोलो ना, इसके पहले वाली फिल्म कितने दिन में हो गई बहुत सैंक्शन? बहुत साल लगे. पण धमाल आहे. पण उमेश, जेव्हा पहिल्यांदा तू स्क्रिप्ट ऐकली, एक तर तू कमाल दिसतोय स्क्रीनवर, ट्रेलरमध्ये फार त्याचं एवढं सगळं कौतुक करतायत की खास एक अभिनेत्री आहे आपल्या इंडस्ट्रीमधली जिने सांगितलंय ट्रेलर्स आणि टीजर्स आणि सगळं बघितल्यावर की उमेश तू कसला कमाल असा रॉ सेक्सी दिसतो. कोण बोललंय? नाव नाही घेणार. घेऊ नाही, पण खरंच सांगू? उमेश कमाल दिसतोय. अरे अमृता म्हणाली की यु नो अच्छा. की यू आर लुकिंग सो गुड. सो असं म्हटलं की वा झालं मग आता उमेश. कमाल. माझं पण सेट केलं करिअर सोनालीने या वाव. फिल्ममध्ये. पण जेव्हा तू स्क्रिप्ट ऐकलीस पहिल्यांदा, काय विचार डोक्यात आला? खरं सांगू तर मी स्क्रिप्ट ऐकलीच नाही आधी, कारण मला सोनालीने जेव्हा फोन केला, मी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो तेव्हा सोनालीने फोन केला की एक फिल्म आहे आणि मी असं ती थोडीशी दपकत पण असं विचारत इंटरेस्ट असा तिचा सूर होता साधारण, की मी फिल्म करते आहे आणि प्रोड्यूस पण करते आहे, पहिली माझी फिल्म आहे, मला आवडेल तू काम केलंस तर ह्याच्यात, पण ना टायटल रोल नाही आहे, मायलेक अशी फिल्म आहे आणि ज्याच्यावरती लाईक आई मुलीची गोष्ट आहे, सो तू करशील का? पण मला आवडेल. सो तिने इतक्या गोड पद्धतीने ते विचारलं ना, त्यामुळे मला असं वाटलं की मी करीन. मी तिला त्याच फोनवरती हो म्हटलं होतं, विदाऊट रिडिंग एनी स्क्रिप्ट किंवा काही रोल काय आहे काहीच मला माहिती नव्हतं. पण तेव्हा तिला विश्वास बसला नव्हता म्हणून दुसरा परत फोन केला तिने की खरंच करतोयस ना, की तेव्हा इमोशन्समध्ये म्हणालास मी करतोय म्हणून, आणि मला ते अजून खरं वाटत नाही. पण मी जेन्युअनली तेव्हा पहिल्या फटक्यात तिला म्हटलं होतं की हो मी करतो आहे फिल्म, डोंट वरी. सो मला असं वाटतं ही फिल्म ना मी कुठेतरी रोल काय आहे, त्याची लेंथ काय आहे, किती महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, याहीपेक्षा वेगळ्या इमोशन्सनी ही मी फिल्म हो म्हटली होती. आणि आय एम हॅपी ॲट द एंड की आता फिल्म रिलीज होते आहे. जसं प्रियांका म्हणाली की 2 वर्ष, मी कमी दिवस होतो, 2 वर्ष मी नव्हतो पूर्ण प्रोसेसमध्ये, पण मी शूटिंगचे दिवस, नंतरचे प्रमोशनचे दिवस, डबिंगचे हे सोडता त्यांची खरंच सगळ्यांची मेहनत आहे. पण ह्या पूर्ण प्रवासात मी नक्की सांगू शकतो की माझ्या आयुष्यातली सगळ्यात उत्तम प्रोड्युसर मला लाभली आहे. ती किती म्हणाली डिफिकल्ट आहे वगैरे, तरीसुद्धा मला असं वाटतं सगळ्यात इझी प्रोड्युसर आणि सगळ्याच डिपार्टमेंटला, कारण मी बघत होतो, आपण इतके वर्ष काम करतो, सो आपल्याला माहिती असतं साधारण काय पद्धतीने काम होतं. आणि सो मला असं वाटतं सोनालीसारखी निर्माती खरंच सगळ्यांना मिळायला हवी, सगळ्या कलाकारांना. आणि असे तिने खूप फिल्म्स कराव्यात. मी लकी आहे की तिच्या पहिल्या फिल्ममध्ये मी आहे. सो ह्या ज्या चुका प्रत्येक चित्रपटात तुला तिथं लक्षात ठेवेल करता. ह्या चित्रपटात ज्या चुका केल्यास त्या परत करू नकोस. या चित्रपटात खूप शिकायला मिळालं ना तुला. सो मला असं वाटतं खूप मस्त अनुभव होता मायलेक या फिल्मचा ओव्हरऑल. येस. सनाया, हाय, कशी आहेस? मस्त कसं चाललंय प्रमोशन? मस्त, खूप मजा तुला कधी विचारलं मायलेक बद्दल आईने, का डायरेक्ट सांगितलं तू काम करतेस? म्हणजे इनडायरेक्टली सांगितलं, बट तिने विचारलं की एक फिल्म आहे मायलेक, तुला काम करायचं आहे का? बोली हो, वाय नॉट. मग तिने सांगितलं की टायटल रोल आहे. आय सेड मम्मी एकही पिक्चर नाही केला, मी टायटल रोल कसं करू? सो देन शी सेड नाही, डोंट वरी. देन शी मेड मी टॉक टू प्रियांका मॅम. आणि प्रियांका मॅम तर खूप, आय मीन फर्स्ट कॉलवरच हाय हाव आर यू असं सगळं होतं. सो आय सेड ओके फाईन, क्रू भी अच्छी लग रही है, इट विल बी गुड. सो मजा आली. अँड या मॉम टोल मी, आय थिंक तिला वेन यू फाउंड आर ओनली राईट, ऑर डिड यू, मला माहित नाही ॲक्च्युली काय. मला प्रियांका म्हणाली की तिने मला ॲज अन ॲक्टर अप्रोच केलेलं होतं आणि मग ती म्हणाली की पण मला ह्याच्यामध्ये ना तुझ्या मुलीचा रोल करायला तुझी मुलगीच हवी. देन आय टोल्ड यू की ॲट दॅट मोमेंट हां तू डिरेक्टर सिलेक्ट केलीस शेवटी, चालेल, एवढी एनर्जी वगैरे चांगली वाटते मला. चला याच्या बरोबर करूया पहिला पिक्चर. हा सनाया. हां, तर पहिले पण when प्रियांका आय यूज्ड टू कॉल, आय थिंक ईच कॉल 1 ते 2 तासाचा असायचा. आणि एव्हरी टाइम प्रियांका आय यूज्ड टू कॉल ते मम्मा
प्लीज कॉल मी से काही अभ्यास आहे. कारण मला भीती वाटायची एव्हरी टाइम इज टू गेट प्रियांका मॅम्स कॉल. आय सेड वाव सो लाईक एनर्जेटिक, एवढी एनर्जी कशी आली. बट आता उलट झालंय, आता प्रियांकाला सांगावं लागतं मी तुला ब्लॉक करीन, मला फोन करणं बंद कर. हा ओके झालं. येस, पण सोनाली ताई निर्माती या चित्रपटाची, एका मुलीची आई चित्रपटात सुद्धा, पडद्यामागे सुद्धा, प्लस अभिनेत्री, या 3 जबाबदाऱ्यांपैकी सगळ्यात कठीण जबाबदारी कोणती वाटली तुला मायलेक दरम्यान? आय थिंक ऑफकोर्स प्रोड्युसरची जबाबदारी, निर्मातीची जबाबदारी होती. कारण आई पण हँडल करता येतं गं, ते आपोआपच आपल्याला देव शिकवतो. पण आणि ॲक्टिंगचं ऑफकोर्स करत आलेले होते, हा जरा वेगळा आणि खूप जबाबदारी असणारा रोलही होता. पण आय थिंक कुठेतरी आमचे वर्कशॉप चालले होते, प्रियांका मॅम होत्या आणि यु नो ते डिरेक्टरवरती एक विश्वास ठेवून त्यांच्या हिशोबाने ते सगळं जमून जाईल असं वाटत होतं. पण निर्माती म्हणून पहिल्यांदाच मी उडी घेतलेली होती, त्यामुळे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी आणि ते दडपण होतं. पण माझ्या अंदाजाने मला एवढी छान माणसं भेटली या सगळ्या, आय मीन आय एम ब्लेस्ड की प्रत्येक मनुष्य जो या प्रोजेक्टशी जोडला गेला, राईट फ्रॉम हिच्यापासनं ते आत्ता अगदी पोस्ट प्रमोशनसाठी म्हणा सुद्धा, की जी माणसं मला भेटतात ती इतकी कोऑपरेटिव्ह आहेत आणि आय कांट बिलीव्ह की यार इतके छान मला माणसं भेटत आहेत, इतकं छान सगळं होतं आहे, आपणहून सगळे मदत करतायत की यु नो की अरे हिचं फर्स्ट टाईम आहे यु नो तो. तर ते आता जरा इझी वाटायला लागलं, पण त्यावेळेस खूप दडपण होतं आणि या सगळ्यांच्यामुळे ते थोडंसं काम सोपं झालं किंवा होत गेलं असं मला वाटतंय. पण प्रियांका, सोनालीची रिअल मुलगीच या चित्रपटामध्ये आपण कास्ट करूया, यामागे काय तुमचा विचार होता? तो दर्शना मेन चीज़ क्या था कि लाइक आई सेड एज अ डायरेक्टर, जब मैं उनको साथ में देखती थी इंस्टाग्राम पे, जब वो लोग वीडियोस बनाते थे, जो इंटरेक्शन होता था, आई सॉ समथिंग इन सनाया एज अ डायरेक्टर. मुझे लगा कि नो ये लड़की बहुत नेचुरल है. तो ऑन स्क्रीन जो केमिस्ट्री और मम्मी और डॉटर के बीच में ना बहुत ईज था. वो एक्टिंग तो नहीं करते थे, दे वर जस्ट प्लेइंग देम सेल्फ. सो आई सेड जो एम था, आई सेड इन दोनों को अगर, क्योंकि एज अ डायरेक्टर मैं बहुत बोलती हूँ कि यू नो डोंट ओवर एक्ट, अंडर एक्ट. तो जो अंडर एक्टिंग होता है वो मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि मेरे लिए जो भी फिल्म मैं बनाती हूँ आई वॉन्टेड टू बी वेरी क्लोज टू रियलिटी, कि लोग को ऐसे लगे कि हाँ ये मेरे साथ भी होता है. तो आई ऑलवेज एक इंग्लिश सीरियल होता था गिलमोर गर्ल्स, जो मतलब स्टार पे आता था, और जब मैं छोटी थी मैं वो देखती थी. वो एक इंस्पिरेशन भी था कि जब भी मैं पिक्चर बना रही थी आई सेड मुझे भी एक फिल्म ऐसे ही बनाना है अबाउट मदर एंड डॉटर. तो जब मैंने सनाया और सोनाली को देखा ऑन स्क्रीन, आई सेड दिस इज़ द फिल्म दैट वी वांटेड टू मेक. और मुझे क्या ऑलवेज ड्रीम था कि विच एवर एक्टर, पता नहीं वो मेरे में कैसे आया कि जैसे अभी विजय सर, सोनाली, उमेश एंड प्रिया के साथ काम करना है. आई वॉन्ट रियल कपल्स टू बी ऑन स्क्रीन, क्योंकि मुझे क्या लगता है कि जो है ना, दे समथिंग जो अलग आ जाएगा टेकिंग रियल कपल्स ऑन स्क्रीन, क्योंकि दे विल गिव यू समथिंग जो अनइंटेंशनली वो लोग दिखाते हैं. मैं क्या ढूंढती हूँ, वो जो बोलते हैं ना डायरेक्टर्स, ईस्टर एग्स जो होते हैं इन बिटवीन सीन्स, कभी कभी ना उनको भी पता नहीं है कि वो लोग क्या बोल रहे हैं. इट्स इन बिटवीन द डायलॉग्स. तो मुझे इसीलिए चाहिए था, आई सेड आई वांट टू स्टार्ट अ फिल्म, माय सेकंड फिल्म विथ अ रियल मदर डॉटर जोडी. मग तिसरी कधी अनाऊन्स करताय तुम्ही रिअल कपल? आणि उमेश बरोबर, दोन कपल्स. पण उमेश, तुझ्या भूमिकेबद्दलची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कोणती तुला? कशी आहे ही व्यक्तिरेखा? मला खूप रिलेट होते ही व्यक्तिरेखा आणि मला खूप आवडते ही व्यक्तिरेखा ह्यासाठी, कारण मी पर्सनली सुद्धा ना, मला सगळ्या एज ग्रुप बरोबर ना त्यांचं होऊन राहायला किंवा बोलायला आवडतं. सो मला या फिल्ममध्ये 2 वेगळ्या जनरेशनच्या मुली आहेत, म्हणजे एक सोनाली आहे आणि एक सनाया आहे. सो मला ना दोघींच्या बरोबरचे सीन्स करताना सुद्धा ना, किंवा तसे लिहिलेच होते ते सीन्स म्हणा, की त्यांच्या हलक्या फुलक्या पद्धतीने का असे ना, की त्यांना कुठेतरी म्हणतो ना आपण एक थर्ड पर्स्पेक्टिव्ह लागतो कुठेतरी त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी मार्ग दाखवण्यासाठी म्हणा, किंवा काही जर त्यांचं चुकत असेल तर त्यांना कम्फर्ट करणं म्हणा आणि त्यांना सांगणं, योग्य दिशा देणं. सो जे कदाचित मी सोनालीबरोबरच्या सीनमध्ये ज्या पद्धतीने तिच्याशी बोलीन, नॉट नेसेसरी मी सनायाची त्याच पद्धतीने बोलीन.
सो हे मला खूप आवडतं. तुम्ही ना म्हणजे मला लहान मुलांबरोबर सुद्धा त्यांच्या वयाचं होऊन राहायला आवडतं. आणि एक मला ते खूप, मी आधी पण एकदा म्हटलं होतं की मला काय आवडतं माहिती आहे का, एक ते रिलेशन असतं ना, हे आपलं सिक्रेट आहे, हे त्यांना कळता कामा नये. तो जो एक कम्फर्ट झोन तयार व्हायला लागतो ना रिलेशनशिपमधला, सो तो ह्या रोलमध्ये आहे असं मला वाटतं. की कुठेतरी मी जरी हिचा मित्र या फिल्ममध्ये आहे आणि आमच्यात काही केमिस्ट्री तयार होणार असते, पण त्याचबरोबर हिलासुद्धा हळूहळू हिच्यासाठी सुद्धा मी एक तो कम्फर्ट झोन तयार करू शकतो. आणि तिलाही कुठेतरी माझ्याकडे ओपन अप व्हावंसं वाटतं किंवा तिला हा माझ्याबद्दलचा कॉन्फिडन्स वाटतो. सो माझ्या मते ही ह्या कॅरेक्टरची गंमत आहे आणि ती मला खूप जास्त भावली. आणि मला ते पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूप रिलेट होतं की मला तशा पद्धतीची कॅरेक्टर्स खूप आवडतात, जे रिलेशनशिप बेस असतात, जे इमोशन्स तुम्ही खूप सहजपणे बोलू शकता असे आहेत. सो दिस इज मला सगळ्यात आवडलेली गोष्ट या पण हिच्या कॅरेक्टर. बरोबरची मैत्री पटकन झाली सनाया बरोबरची. अरे पटकन झाली, तिने मला एक्सेप्ट केलं, हेच किती मोठं आहे. भाग्य, मी तिला खूप अहोभाग्य. अहोभाग्य आहे, मी तिला खूप आधीच एक्सेप्ट केलं होतं. ती जरा एक्सेप्ट करायला वेळ घेतला. रादर तिने आता मला समजून घेतलं की हा काही कामाचा आहे, हा एवढा मोठा वाटतोय, फक्त वयाने वाढलेला आहे, ह्याला माझ्यापेक्षा कमीच अक्कल आहे, मला ह्याच्यापेक्षा जास्त अक्कल आहे, हे तिने स्पष्ट मला सांगितलेलं आमच्या पहिल्याच भेटीत. आम्ही डेटवर गेलो होतो फिल्मच्या निमित्ताने, हे सगळे शूटवर होते, तर तिने लंच डेट होती आमची दोघांची. सो आम्ही हॉटेलमध्येच खाली पिझ्झा वगैरे मागवला होता. त्याच्यात आमचं जे काही कॉन्व्हर्सेशन झालं, तर मी ते परत सगळं सांगत बसत नाही. त्याचा मतितार्थ हा आहे की हा फक्त वयाने वाढलेला आहे, याला जगातलं काही माहिती नाही, आता लेटेस्ट कुठे काय चाललेलं आहे, कोण ॲक्टर्स, काय वर्ल्ड सिनेमा आहे, काय चालू आहे, काही माहिती नाही, मीच ह्याला सगळं सांगेन. सो ती माझी जवळजवळ काय म्हणतात ते काय शब्द आहे ग, मेंटॉर. ती माझा मेंटॉर होते. या जनरेशनचा मेंटॉर ती आहे माझा. जेनझी करेक्ट. सनाया, काय म्हणणं आहे का तुझं यावर? काय, कशी होती फर्स्ट मीटिंग उमेश सरांबरोबर? काय म्हणतेस तू बाय द वे? उमेश दादा काय डिपेंड्स. मारीन, माझं नाव नाही घ्यायचं. अच्छा ठीक आहे सर. उमजी अंकल. उमजी. वाव. पहिले तर आईने सांगितलेलं की देयर इज ॲक्टर उमेश कामत. सो हो या यु नो, कारण आई कधी कधी इव्हेंटला घेऊन जायची. आय यूज टू सी हिम देअर अँड यू नो, तो खूप एवढा मोठा ॲक्टर असतो यु नो, लाईक उमेश कामत, मी उमेश कामत बरोबर काम करणार आहे. सो फर्स्ट आय वॉज व्हेरी नर्वस की पहिल्या रीडिंगला तो येणार होता. सो आय वॉज लाईक यू नो, मे बी यू नो, बडा ॲक्टर है, हिल हॅव अ लॉट ऑफ ॲटिट्यूड, मे बी टॉक टू मी, ये कौन है, पेट बच्ची है, यू नो. सो आय थॉट विल सी. सो देन मी बघितलं नव्हतं, मी सगळ्यात हॉलिवूडची कामं बिचारी. सो ही एंटर द हॉल आणि कधीच त्याचा एवढा असा ॲटिट्यूड होता ना की यु नो, आय एम बेस्ट फ्रेंड्स विथ एव्हरी वन, यु नो. सो आमची अशीच रिलेशनशिप यु नो चांगली झालेली. अँड दॅट्स वन आय वॉज लाईक, अरे ये तो लाईक ही इज फन यार, लाईक दिस वन फन एलिमेंट ऑन सेट, यु नो. वन फन एलिमेंट ऑन सेट असं बोलली ती. बट मी खूप खूप ग्रेटफुल आहे की आय गॉट टू वर्क विथ यू अँड आय एम सो लकी, आय एम सो लकी, आय एम सो आता प्रमोशन्स मध्ये ह्या दोघांची इतकी भांडणं होत असतात, इतक्या मारामाऱ्या अरे चाललेल्या तो मला असतात. बुलीज करत राहतो, लाईक आय एम लाईक सम लाईक यु नो, तो हायस्कूल के बुलीज होते ना, त्याच उमेश. सनाया, ओके, मायलेक बद्दल विचारते आता. कशी आहे ही लेक नेमकी? सांग, कशी आहे ही लेक? चिडकी आहे का, साधी सरळ आहे का, कशी आहे? आय थिंक शी इज द बेस्ट लेक एनी मॉम कुड गेट. ती खूप अंडरस्टँडिंग आहे, ती खूप, ओ मी म्हणजे कॅरेक्टर. चलो गाईस, कट कर, मी चालली घरी. सी वी आर प्रमोटिंग माय लेक. आणि क्वेश्चन हा चित्रपटातल्या लेकीचा होता. बिचारीची काही चूक नाहीये, एक तास झोपून आले का, परीक्षा देऊ झाली ती. चित्रपटातली ही लेक कशी आहे सनाया? माझी कॅरेक्टर मायरा. हा, ओके. तिला वाटतं शी कन्सिडर्स अ मॉम अ बेस्ट फ्रेंड आणि तिची यार हा, तर
माझ्याकडे एकच बेस्ट फ्रेंड आहे. शी डझंट हॅव मेनी फ्रेंड्स आणि ती तिची मॉम आहे आणि शाळेत पण तिची खूप बुलिंग चालू असतं. शी डझंट हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स इन स्कूल, आउटसाईड स्कूल. तो हर मॉम इज द ओनली वन थिंग शी हॅज इन लाईफ. आणि ते कधी भांडतात ना, ती तोंडावर नाही सांगत की आय एम सॉरी. ती शी डझंट लाईक टू शो हर फिलिंग्स मच. आणि आय थिंक ते एक प्रॉब्लेम हर मायलेकच्या रिलेशनशिपमध्ये असतं की द लेक नेवर रिअली कन्फ्रंट्स द माय. लाईक आफ्टर दे हॅव अ फाईट असं होतं की मी एक रूममध्ये बंद करते अँड शील अंडरस्टँड. असं नाही होत. आईला पण कळायला पाहिजे की आमच्या मनात काय चालू आहे, आम्ही अशी रिॲक्ट का होत आहे. आणि हे सगळं फिल्ममध्ये दाखवलं आहे. म्हणून आय सजेस्ट माय जनरेशन ऑल्सो टू वॉच दिस फिल्म. कारण लाईक कळेल की द वन थिंग पेरेंट्स वॉन्ट, एकच गोष्ट पाहिजे आईला, दॅट इज लव्ह. काही मटिरियलिस्टिक गोष्ट नाही पाहिजे त्यांना. एकच आय एम सॉरी, मी अशी रिॲक्ट केली कारण असं झालं, माझ्या आयुष्यात हे होतं आहे. दॅट्स ऑल दे वॉन्ट टू नो. बरं, ही शेफ आहे आमच्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला काय भाव नाही. हे कोण ऐकतात? ते माझं ऑडियन्स आहे. ओके, सो शेफ आहे, आता सगळ्यांनाच कळलं आहे तिला महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट ओपन करायचं आहे परदेशामध्ये. पण ही सगळी प्रोसेस पडद्यामागे कशी होती सोनालीताई? खूपच कठीण होती, हे आपल्याला वरुण इनामदार सांगू शकतील, कारण की त्यांनीच मला ट्रेन केलं आहे. त्यामुळे जे काय अप्रिसिएशन मिळेल आणि ज्या काही शिव्या मिळतील त्या त्यालाच मिळतील. पण नाही, त्याने कम्प्लिटली मला म्हणजे राईट फ्रॉम कटिंग, चॉपिंग, म्हणजे तो एक जो ॲटिट्यूड असतो की काय ॲटिट्यूडमध्ये ते उभे राहतात, त्यांचा एप्रिन कसा बांधतात, किंवा जे रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात जेवायला वगैरे, त्यांच्याशी कसे क्लायंटशी बोलतात, या सगळ्या गोष्टी त्याने मला शिकवल्या. बऱ्याच वेळेला मी चटकेही खाल्लेले आहेत. म्हणजे ते माझा एक सीन आहे ज्याच्यामध्ये मी अशी ती फायर करते त्या पॅनमध्ये, आणि त्यावेळेस घरी ती प्रात्यक्षिकं केलेली आहेत आणि खूप वरुणला मी सांगणार आहे, हो ते देऊ शकतो चटके, मला तो कम्प्लीट चटके देऊ शकतो. सो आम्ही दोघांनी मिळून शॉपिंग केलं. मग आता ते माझ्याकडे सगळे वॉक्स आणि ते नाईव्ज आणि असं तसं सगळं आहे. सो इट वॉज म्हणजे ते येणं गरजेचं होतं, कारण तोही एक महत्त्वाचा भाग आहे सिनेमाचा, कारण ते तिचं स्वप्न आहे. ती एक खूप छान शेफ आहे UK एका मिचलिन स्टार रेस्टॉरंटमध्ये. तिचं असं स्वप्न आहे की नॉर्थ म्हणजे इंडियन क्युझिन म्हटलं की फक्त पंजाबी टाईपच्या डिशेस वगैरे अशा येतात, पण मराठीमध्ये सुद्धा खूप खूप ऑप्शन्स आहेत आणि ते तिला जगाला माहिती करून द्यायचे. आणि तो तिचा स्ट्रगल आहे आणि तो खूप मोठा स्ट्रगल आहे. आणि ते कुठेतरी मलाही पटतं की बरोबर आहे यार, आपण लंडन, UK, BK या सगळ्या ठिकाणी गेलो की आपल्याला नाही मिळत तेवढं. आता जरा काही गोष्टी मिळायला लागल्या आहेत. सो इट वॉज चॅलेंजिंग, बट आय थिंक वरुणमुळे मला खूप साऱ्या गोष्टी इझी पडल्या. त्याच्यामुळे त्याची काही गोष्टी त्याने सजेस्ट केल्या, काय सर्टन डिशेस ज्या आम्ही बनवलेल्या आहेत त्याचं सगळं डिझायनिंग त्याने केलं आहे. आई कशी आहे आता या चित्रपटातली? पडद्यामागची आई तर मी बघितली, हां, चित्रपटातली yes. मायलेक मधली माय कशी आहे? मायलेकमधली माय ही सगळ्या ज्या आपल्या आजूबाजूला आपली आई ज्या सगळ्या त्यांच्यासारखीच आहे, ज्यांच्यासाठी त्यांचं ध्येय ही त्यांची मुलं असतात. तसंच शर्वरीचं ध्येय आहे की तिची मुलगी सगळं काही आहे तिच्यासाठी, आणि तिच्यासाठी जे पडेल, जे तिला तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सगळं तिला करायचं आहे. मग शेवटी तिला तिच्या स्वप्नांना थोडंसं बाजूला करावं लागत असेल तरी ते चालेल. आणि त्या स्ट्रगलमध्ये म्हणजे स्वतःचं स्वप्न, मुलीचं स्वप्न, यामध्ये त्या आईची कशी थोडीशी सँडविच व्हायला लागतं हे आपण बघतो आपल्या फॅमिलीजमधनं पण कधी कधी ते ॲक्नॉलेज करणं खूप गरजेचं असतं समोरच्यांनीही, आणि आपणही आपल्याला थोडंसं मान देणं गरजेचं असतं. सो अशी शर्वरी आहे, थोडी जिद्दी आहे, थोडी किटकिटी आहे, काही आम्ही ज्या आया असतो तशी, पण ती खूप प्रेमळ आहे आणि तिला तिच्या मुलीशिवाय तिचं जग, देयर इज नथिंग अपार्ट फ्रॉम हर. पण प्रियांका, आता सोनालीताई आहे किंवा उमेश आहे या चित्रपटामध्ये मस्त ॲक्टर आहेत हे दोघं सुद्धा. सनाया यांच्यात त्यातल्या त्यात नवीन आहे. तिला तिच्या कॅरेक्टरसाठी ट्रेन करणं, तिला या दोघांमध्ये मिक्स करणं आणि देन मायलेक पूर्ण करणं, डिरेक्टर म्हणून काय सगळ्यात डिफिकल्ट वाटलं किंवा काय चॅलेंजिंग गोष्ट वाटली? तो मेन चीज़ है दर्शना कि मैं नॉन मराठी डायरेक्टर, तो मेरे लिए जैसे मैं हर बार बोलती हूँ, आई एम वेरी ग्रेटफुल पहले टू द मराठी इंडस्ट्री टू एक्सेप्ट मी एज अ नॉन मराठी डायरेक्टर. लेकिन सिनेमा जो होती है, जो लैंग्वेज जो है वो यूनिवर्सल है. तो कीपिंग दैट इन माइंड, जब मैंने सोनाली को ये पिच किया था, मेरा आई हैव टू गिव स्पेशल क्रेडिट टू मेरे जो एसोसिएट डायरेक्टर है योगेश. तो
ही इज़ एन एक्टिंग कोच एंड अ वेरी गुड डायरेक्टर हिमसेल्फ. तो जब पहले होता था आई ऑलवेज से कि एज ए डायरेक्टर मैं एक्टर को ट्रेन नहीं कर सकती हूँ. जो सीनियर एक्टर है उमेश और सोनाली, आई न्यू कि उनमें कुछ है जो वो ट्राई करते, इम्प्रोवाइज़ करते, हम लोग बात करते. एज अ यंगर डायरेक्टर मैं ऑलवेज बोलती नहीं हूँ कि आपको ऐसा करना है वैसा करना है. ऑलवेज एक जगह पे हम लोग आके मिलते हैं. वी कम टू अ कॉमन ग्राउंड कि मैं कुछ बोलती हूँ वो कुछ बोलते हैं. और मोस्ट ऑफ द टाइम उमेश और सोनाली मैम ने ऐसे काम किया है कि दे हैव गिवन मी मोर देन आई कुड अंडरस्टैंड. लाइक आई कुड से अरे वाह यार आई नेवर थॉट ऑफ दिस कि ये भी कर सकते हैं. सनाया के लिए योगी दादा ने, योगेश ने बहुत मतलब वर्कशॉप्स में भी थी वो वर्कशॉप्स पे, लेकिन योगी दादा ने बहुत काम किया है उस पर. लाइक जो मायरा का जो कैरेक्टर है, फर्स्टली तो सनाया इज़ अ बॉर्न एक्टर. मतलब उसमें कुछ है, विजय सर और सोनाली का जो है ना वो हैज़ कम टुगेदर इन हर. तो मुझे वो दिखा, लाइक आई सेड, जो वीडियोज़ में थे मुझे वो दिखा कि देर इज़ समथिंग वेरी नेचुरल अबाउट हर. और वो ऐसी है ना, जब कैमरा ऑफ है वो कुछ खा रही है पी रही है साइड में, लेकिन जब कैमरा ऑन हो जाता है ना, शी सरप्राइजेज यू एज एन आर्टिस्ट. तो योगी दादा ने उससे बहुत सारे वर्कशॉप्स थे और वो एक्टिंग उससे निकलवाया. लेकिन जो ऑन सेट हुआ, हमारी जो बात होती थी, शी टू जस्ट से कि वो पूछती थी क्वेश्चन, जैसे एक्टर्स कैसे पूछते हैं कि ऐसे करूँ क्या वैसे करूँ क्या वट एवर. तो वो मैं बोलती थी या यू डू वॉट यू वॉन्ट देन वील सी. तो मेरे लिए फर्स्टली तो उमेश सर, सोनाली मैम और सनाया आर ऑल वन टेक एक्टर्स मेरे लिए. लाइक जो फर्स्ट टेक में ही मुझे मिल जाता था, लेकिन मैं थोड़ी एक्स्ट्रा हूँ तो मैं सेफ्टी टेक भी लेती हूँ. और सनाया हर बार मुझे आके पूछती थी कि मैं कुछ वेरिएशन दूँ क्या, दिस इज़ माई थिंग. और वो मुझे बोलती भी थी, क्योंकि मेरा आदत क्या है कि आई ऑलवेज लीव, जब मुझे मिल जाता है शॉट, मैं ऑलवेज 10 सेकेंड्स 15 सेकेंड्स रोक के रखती हूँ. मैं कट नहीं बोलती हूँ इमीडिएटली. लेकिन पता नहीं क्यों हमारा घाई में था, तो मैं ऑलवेज कट फास्ट बोलती थी आफ्टर 5 सेकेंड्स. सनाया मुझे बोलती थी गिव मी सम टाइम, वेट फॉर 15 सेकेंड्स, मैं आई गिव यू समथिंग मोर. और प्राची जो हमारी एडिटर है, प्राची ने हर टेक में सिर्फ सनाया का, हर शॉट में सनाया का टेक लिया है. तो जो भी यू सी ऑन फिल्म, मोस्ट ऑफ द टेक्स आर सनाया के इम्प्रोवायझेशन टेक्स. वाव. म्हणून पण मग सनाया इम्प्रोवाइज किंवा काय म्हणजे एवढंच पहिल्याच चित्रपटात कसं काय? I don't know. It's naturally. मी उमेशचे एक्सप्रेशन आत्ता बघत होते. मला का मी उमेशचेच एक्सप्रेशन बघत होते आता. हा ऍक्च्युली तो प्रेमानेच बघत होता. मला पहिले अबाउट मायरा, लाईक अबाउट हर कॅरेक्टर प्रियांका मॅम आणि योगेश सरनी सांगितलेलं. सो आय हॅड हर कॅरेक्टर इन माइंड. लाईक वेन द कॅमेरा यूज टू गो ऑन, मी मायरा व्हायची. आणि कधी काही शॉट्समध्ये आय यूज टू थिंक दॅट ती अशी नाही वागणार, दिस इज नॉट पॉसिबल, हाऊ विल मायरा ॲक्ट लाईक दिस. तर मी विचारायची की असं केलं तर चालेल का, तसं केलं तर चालेल का. समटाइम्स आय यूज टू गिव्ह इट अँड प्रियांका यूज टू लाईक इट, शी यूज टू टेक इट, शी डिडंट यूज टू टेक इट. बट आई डोंट नो, नॅचरलीच व्हायचं. इट वॉज नेवर लाईक मुझे एक्टिंग अच्छी करनी है तो मैं ऐसे करूँगी, इट हैज़ टू बी गुड, द व्यूअर्स हैव टू एन्जॉय इट, ऐसे कुछ नाही. वाव, खूप मस्त. पण उमेश, ही एक वेगळी पॉझिटिव्हिटी असेल ना सेटवर, म्हणजे लहान मुलं असणं, त्यांच्यासोबत काम करणं आणि एक त्यांचं वेगळं थिंकिंग घेऊन येतात ते. लहान अजिबात नाहीये, ही लहान अजिबात नाहीये, ही खूपच मॅच्युअर्ड आहे मुलगी. आणि मला वाटतं की हिने अनेकांना अनेक गोष्टी शिकवल्या असतील. मी शिकलो आणि प्रामाणिकपणे शिकलो. म्हणजे मस्करीचा भाग नाही, खरंच मी खूप गोष्टी शिकलो आहे सनायाकडनं. तिची जी क्लॅरिटी आहे ना, तुला सांगतो दर्शना, आई शपथ ती घेण्यासारखी आहे. मी आत्ता जसं ती म्हणाली ना, तसंच त्या आमच्या त्या बोलण्यात अजून 2-3 गोष्टी मला कळल्या होत्या. तिला तिच्या पुढच्या 15 वर्षाचं प्लॅनिंग तिने करून टाकलंय. आणि त्याचे फक्त ए प्लॅन नाही आहे, तर ए बी असे सगळे प्लॅन्स आहेत तिच्याकडे. हे नाही वर्क झालं तर हे करायचं, हे नाही झालं तर हे करायचं. सो तिची क्लॅरिटी म्हणजे इतकी कमालीची क्लॅरिटी आहे मुलीकडे. पण अदरवाईज पण खरंच ती सेटवर असल्यामुळे मला असं वाटतं की फार मजा होती. म्हणजे आम्ही काय म्हणतात, थंडीत कुडकुडत आम्ही सीन करत असू तर जनरली की इरिटेट व्हायला होऊ शकतं की यार एवढी कुडकुड. त्याच्यात आम्ही एक सीन प्रोमोमध्ये थोडासा दिसतोय, पाणी टाकतोय एकमेकांवर वगैरे. पण सनयाची मजा घेता घेता
पण ती कधीच ना मनाला लावून घेत नाही. तिची इतकी मजा घेतली. आम्ही तिथे अशी करत कुडकुडत बसली होती आणि जेन्युअनली तिला खूप त्रास होत होता, पण तरी आम्ही तिची मस्करी करत होतो, पण तरी तीही एन्जॉय करत होती ते. आणि आमच्याबरोबर त्याला म्हणजे मध्ये जेव्हा ही वेळ घ्यायची लाईटिंग बिटिंगला आणि शॉट समजावायला, तेव्हा आम्ही काहीही करायचो. म्हणजे आम्ही स्वतःला वॉर्म ठेवण्यासाठी ना उड्या मारायचो, नाचायचो, काय काय वेगवेगळ्या पोज घ्यायचो. पण माझ्या मते हे फक्त शक्य झालं सनायामुळे. मी आणि सोनाली फक्त असतो तर असे वेडेपणा करू शकलो नसतं. बोर झालं असतं. पण उमेश, तुलाच प्रश्न आहे हा. आता जसं मी सोनाली ताईला पण विचारलं होतं की काय लर्निंग मिळालं आईला या चित्रपटातनं, तर तुलाही प्रश्न आहे, मायलेक तुझ्यासाठी काय लर्निंग घेऊन आला चित्रपट? वर्ल्ड सिनेमा खूप पाहायला पाहिजे. काय वर्ल्ड सिनेमा खूप ह्या जी काही जनरेशन आहे त्याच्याबरोबर हे करायला काय म्हणतात, त्यांच्याबरोबर तोडीस तोड उतरायला अनेक गोष्टी एक्सप्लोर केल्या पाहिजेत, क्लॅरिटी ठेवली पाहिजे. राईट. अभी लंडन की याद आ रही है. तर घे एक पोज घे ती. हा, काय घ्यायची पोज? एनिवे, नाही खरंच मी खूप मजा आली. शिकण्यासारखं म्हणजे ना नकळत गोष्टी आपण शिकत जातो. म्हणजे ज्या पद्धतीने मी इंडिव्हिज्युअल आपण माणसांकडनं शिकत जातो. म्हणजे इवन प्रियांकाचं सुद्धा मी म्हणतोय, ती इतकी गुणी आणि इतकी प्लॅन्ड डिरेक्टर आहे. म्हणजे ती नॉन मराठी आहे म्हणते, पण तिचं या भाषेबद्दलचं सुद्धा प्रेम आणि फिल्म करण्यासाठी म्हणजे तिची असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्यांनी हिंदीत आमिर खान बरोबर वगैरे कामं केलेली आहेत, पण पहिल्या 2 फिल्म तिच्या मराठी आहेत. आणि ती ज्या पद्धतीने डटून असते ना प्रोजेक्टच्या मागे उभी असते आणि ते पूर्ण करण्यासाठी, ह्या गोष्टी मला तिच्याकडनं शिकायला आवडल्या. सोनालीनी एका वेळेला, हे खरंच खूप कठीण काम आहे, एका वेळेला तुम्ही लीड ॲक्ट करणं आणि प्रोड्युसर असणं, आणि ते सुद्धा फर्स्ट टाईम प्रोड्युसर असणं, ज्याच्यात तुम्हाला काही आपण म्हणतो की आपण इतके वर्ष काम करतोय, कमी माहिती असते. तुम्ही त्याच्यात पडल्यानंतरच तुम्हाला त्याचं महत्त्व आणि त्याच्या गोष्टी कळायला लागतात. तरीसुद्धा तिने पहिल्याच अटेम्प्टमध्ये प्रत्येक गोष्टी इतक्या मनापासून केल्या आहेत, पण त्याचबरोबर प्रत्येकाला स्पेस दिली आहे त्यांचं बेस्ट काम करण्यासाठी. आणि सनायाची क्लॅरिटी म्हणा किंवा ओव्हरऑल आमच्या फिल्ममध्ये ना एक छान खूप वातावरण असण्याचं अजून एक कारण म्हणजे आमच्या सगळ्या फिल्ममधल्या HODs महिला होत्या. सो लेखिका, दिग्दर्शिका, कॅमेरा वुमन, एडिटर, कॉस्ट्युम डिझायनर, आर्ट डिरेक्टर, ह्या सगळ्या महिला होत्या. सो पण बाकी सगळे होते असिस्टंट पुरुष आमच्यासारखे, पण हां सेकंड लीडमध्ये. पण त्यांनीसुद्धा ना एक खूप छान वातावरण तयार होतं, एक सेन्सिटिव्हिटी, एक सेन्सिबिलिटी खूप छान तयार होते असं मला वाटतं. आणि ॲज अन ॲक्टर म्हणून तर मी सुद्धा प्रियांका ज्या पद्धतीने फ्रीडम देत होती, मी सुद्धा माझ्याकडनं काय काय करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती समजून घ्यायची, ऐकून घ्यायची, तिला हवं ते ती करायची. तिचे शॉर्ट डिव्हिजन्स इतके आधी तयार झाले होते, त्याचं मला टेन्शन यायचं की एवढंही तयार आहे, असं कसं तसं करायचं, याची भीती वाटायची. पण तरी खूपच मजा आली. आणि खरं सांगू तर कशी ही फिल्म शूट झाली आणि आता आम्ही प्रमोशनला आलो आहे, रिलीजला आलो आहे ना, हे कळलंच नाही. सो आय थिंक ही फिल्म ही फक्त एक प्रोफेशनल काय म्हणतात कमिटमेंट नाही आहे, तर ही एक इमोशनल कमिटमेंट आहे असं मला वाटतं. सो ह्या गोष्टी फार मिळाल्या या मायलेकमुळे. कमाल. सनाया, आई बरोबरचं नातं अजून स्ट्रॉंग झालं असेल ना मायलेकमध्ये काम केल्यानंतर? हो नक्कीच, कारण मायलेकवरनं द अप्रिसिएशन फ्रॉम मॉम अजून वाढलं. कारण द वे आय सॉ द हार्डवर्क शी वॉज पुटिंग इन द फिल्म, तिने कशी प्रेमाने हे फिल्म बनवली आहे, किती प्रेमाने सगळ्यांना ट्रीट केलं आहे, हाऊ शी इज टेकन केअर ऑफ एव्हरीवन, ते बघितल्यावर आय वॉज लाईक मॉम, शी इज माय मॉम, आय एम प्राऊड ऑफ हर. सो या, तू रडणार आहेस? ओके, सोनाली ताई, काय लर्निंग घेऊन आला मायलेक तुझ्यासाठी? मी एवढं म्हणेन की मला एक खूप सारा आत्मविश्वास दिला या पिक्चरने. म्हणजे मला असं झालं की येस, मी काहीतरी ठरवलं, ते मनापासून केलं, त्याच्यासाठी खूप झटले, खूप मेहनत घेतली, आणि आज ते आता रिलीज होणार आहे काही दिवसातच. सो आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ. आणि मला ह्याने शिकवलं की येस, आपण उडी घेतली पाहिजे, पोहता येतं आपोआप. ती एक जंप टाकणं महत्त्वाचं आहे. आणि तो आत्मविश्वास मला
स्वतःसाठी खूप मोठा आहे माझ्या स्वतःसाठी, कारण मी अजून त्याच्यामधनं आता आणखीन मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेईन, मोठी मोठी आव्हानं पेलण्याचा प्रयत्न करीन. सो तो कॉन्फिडन्स मला मायलेकने दिला आहे आणि इट्स ऑल हॅपन्ड बिकॉज ऑफ प्रियांका. त्यामुळे तिच्यामुळेच हे सगळं, ती आली नसती माझ्याकडे ही कथा घेऊन, कारण मी कथा शोधत होते. त्याच्याही आधी, मायलेकच्याही आधी मी 1-1.5 वर्ष वेगवेगळ्या रायटर्सना भेटत होते, शोधत होते, पण काही होत नव्हतं. पण ती निमित्त होती, ती ते घेऊन आली. आणि माझ्या आयुष्यात जी आज मला एक म्हणतात ना की आपण काहीतरी सुरू करतो आणि ते पूर्णत्व त्याला देतो, ह्याचा जो आनंद असतो ना, की ते पूर्ण केली आपण गोष्ट आणि ती छान प्रकारे केली, हा कॉन्फिडन्स मला मायलेकने दिला आहे आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रियांका, डिरेक्शन तर आहेच, त्या पलीकडे मायलेक काय लर्निंग घेऊन आला तुमच्यासाठी? तो दर्शना, आई वॉन्ट टू टेक दिस अपॉर्चुनिटी टू टेल, टू से कि मैंने बहुत एक्टर्स के साथ काम किया है, नॉट लाइक बिग एक्टर्स, लेकिन जो भी मैंने सीखा है कि आई वॉन्ट टू टेल अदर एक्टर्स कि दीज 3 एक्टर्स, उमेश सर, सोनाली मैम एंड सनाया, उनके लिए फिल्म मतलब एक्टिंग इज़ एवरीथिंग. जैसे पैशन है हमारा, तो क्योंकि देयर वाज नो एटीट्यूड एंड नथिंग ऑन सेट, तो क्या हुआ, जो कैरेक्टर्स है ना वो एलिवेट होके आए. देयर वाज नो कि नहीं मैं ऐसा ही करूँगा या ऐसा ही करूँगी, ऐसे ही करते हैं, तो क्या होता है वो स्टोरी सफ़र करता है. तो आई जस्ट फील दैट आई ट्राई टू थिंक, आई नो आई एम नोबडी राइट नाउ, बट आई एम जस्ट सेइंग, आई एम टू टेल द एक्टर्स आउट देयर कि दैट यू नो यू शुड, to make that film your own, you need to cooperate for the film. इन दी एंड हम लोग प्रोडक्ट के लिए काम कर रहे हैं. तो ये माइलेक में हम लोग ने ऐसा ही किया था हमारे फिल्म में कि उमेश सर, सोनाली मैम और सनाया ने, देयर वाज लॉट्स ऑफ कोऑपरेशन ऑन सेट कि चलो ऐसे करते, कैरेक्टर को ऐसे करते. किसी का ईगो नहीं था सेट पे, किसी ने झगड़ा नहीं किया, कुछ नहीं. तो आई जस्ट होप दैट कि आई होप टू वर्क विद देम इन द फ्यूचर ऑल्सो, लेकिन आई जस्ट होप दैट कि मैंने तो बहुत सीखा है टू लर्न फ्रॉम माई एक्टर्स. जैसे सीनियर एक्टर्स के साथ मैंने भी काम किया है, और क्योंकि ये मेरा 3rd लैंग्वेज है, मराठी मेरी 3rd लैंग्वेज है. सोनाली और उमेश सर ऑलवेज मुझे कभी डाउट नहीं करते थे. इट्स वेरी इंपॉर्टेंट फॉर योर कास्ट एंड योर क्रू एंड योर प्रोड्यूसर टू ट्रस्ट यू. तो इफ़ यू डोंट हैव दैट ट्रस्ट, यू कांट डू एनीथिंग. मैंने तो जोक में कहा कि सोनाली मैम ने वॉट लेकिन Damage control. नहीं, सोनाली मैम हैज़ बीन वन ऑफ माई बेस्ट. शी इज़ फैमिली, शी इज़ एन ओल्डर सिस्टर. हाँ, एंड मतलब जो जैसे सोनाली, उमेश, they have been like my mentors also, क्योंकि I have learnt a lot from them, and I hope I take this learning on to my next project. So I want to thank Mailek, I want to thank Sonali ma'am, Sanaya and Umesh and my crew for giving this film to me. So thank you. खूप मस्त तयार झालाय मायलेक. 19 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. प्रेक्षक थिएटरमध्ये गेल्यानंतर, सिनेमा पाहिल्यानंतर काय घेऊन थिएटरच्या बाहेर पडतील? आय थिंक ह्याचं चांगलं उत्तर प्रियांका देऊ शकेल, कारण ती खूप छान पद्धतीने सांगते की आम्हाला काही शिकवायचं नाही आहे, आम्हाला काही संदेश घेऊन पाठवायचं नाही आहे. आम्हाला जे आम्ही फील करतो आई मुलगी म्हणून पडद्यामागे किंवा कॅरेक्टर्स म्हणून पडद्यावरती या फिल्मच्या निमित्ताने, ते म्हणजे की कशा प्रकारचा हा बॉन्ड असला पाहिजे, जो स्ट्रॉंग आहेच, पण त्या व्यतिरिक्त ते बॉन्ड आणखीन स्ट्रॉंग कसं होऊ शकतं, कशा पद्धतीने त्या नात्याकडे बघितलं पाहिजे आणि एकमेकांशी तो संवाद कसा ठेवला पाहिजे, ह्या गोष्टी आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. सो तुम्ही फक्त थिएटरमध्ये या, ते नातं अनुभवा, ते तुम्हाला तुमच्या जवळचं वाटेल, तुमच्या घरातलं वाटेल आणि बाहेर पडल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त आनंद देऊन जाईल की, आणि तुम्ही जाताना तुमची मुलगी तुमची आई बरोबर असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या आईला किंवा मुलीला एक हक द्याल आणि किंवा घरी जाऊन म्हणाल की यार सॉरी हां आई किंवा सॉरी हां बेटा. आणि ते जे फिलिंग आहे ना, ते खूप इम्पॉर्टंट असेल आणि ते फिलिंग तुम्हाला ही फिल्म बघितल्यानंतर नक्की मिळेल असं मला वाटतं. सनाया, पहिलाच पिक्चर सगळ्या ऑडियन्सला बोलव थिएटरपर्यंत. सो आय थिंक हे पिक्चर बघायच्या नंतर यू विल डेफिनेटली लिव्ह विथ लाईट हार्ट. कारण मी फिल्म कधी बघते ना, असं वाटतं की मी फिल्ममध्ये आहे, आय एम लिव्हिंग इन द फिल्म वायल एम वॉचिंग द फिल्म. अँड इवन आफ्टर वॉचिंग द फिल्म म्हणजे अर्ध्या तासासाठी वाटतं की हां मी फिल्ममध्ये आहे. सो आय थिंक ही फिल्म, ॲज प्रियंका मॅम सेज, इज अ स्लाइस ऑफ लाईफ अँड इट्स अ व्हेरी जॉयफुल फिल्म. सो आय फील की थिएटर निघायच्या नंतर पण यू विल 100% फील जॉयफुल, यू विल 100% फील लाईक wow, you know, I love my mom, I appreciate everything I have, I'm very grateful for everything. So अगर आई या बाबांचा बॉन्ड अजून चांगला करायचा आहे तर प्लीज हे फिल्म बघा. अँड
या एन्जॉय. वाव. उमेश. फिल्मबद्दल तर ह्यांनी सांगितलंच आहे, ती फिल्म काय आहे आणि का बघावी. मी एवढंच म्हणेन की सोनालीने अजून अनेक सिनेमे निर्मिती करावी यासाठी तुम्ही चित्रपटगृहात जा आणि फिल्म पहा, कारण चित्रपटगृहात गेल्यानंतरच मला असं वाटतं की चांगल्या फिल्म्स घडू शकतात. नाहीतर प्रत्येक प्रोड्युसर हळूहळू म्हणत चाललं की अरे मराठी सिनेमा चालत नाही, त्यामुळे बजेट कमी आहे, मग एवढ्याच बजेटमध्ये फिल्म करायला पाहिजे. तर आपण जर चित्रपटगृहात गेलात तरच चांगले चांगले मराठी चित्रपट पुढे होत राहतील. सो आपण हे दाखवून देऊया की मराठी चित्रपटांना गर्दी होते आणि ही गर्दी करण्यासारखी फिल्म आहे. येस, खूप मस्त. थँक्यू सो मच गाईज, आणि ऑल द बेस्ट तुम्हाला 19 एप्रिलसाठी. खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट अनाया. थँक्यू सो मच. थँक्यू दर्शना. सगळ्यांना खूप शुभेच्छा. बाय.